मी अंजली दमानिया यांचं बीडमध्ये आंदोलन सुरू आहे। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलन करतायत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन करणार आहे। सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असेल। हे सगळे जण इकडे की संदीप क्षीरसागर आहेत, त्यांच्या सुद्धा अनेक व्हिडिओ अनेक प्रकरणं लोकांनी पाठवली, पण सगळीकडेच एकत्र बघण्यापेक्षा एका विरुद्ध आता लढून ते संपवून मग दुसऱ्या विरुद्ध मग ते संपवून तिसऱ्या विरुद्ध असं करणं योग्य ठरेल, म्हणून आम्ही तसं करतो। पोलीस प्रशासनाने तुम्हाला नोटीस देखील दिलेली आहे, नेमकी काय नोटीस आहे आणि त्यांनी काय सांगितलं? नाही, ती मला जी नोटीस आली ती क्राईम डिपार्टमेंटकडनं आली आहे, कारण त्यांना कदाचित एसपींकडनं म्हणजे पोलीस डिपार्टमेंटकडनं क्राईमला कळवलं गेलं नव्हतं, म्हणून माझ्याकडे जी माहिती आली होती आणि जे डिटेल्स आले होते ते सगळे डिटेल्स मी ताबडतोब एसपींना पाठवले होते। आता खरं तर तिथे पाठवून एक पथक पाठवून तिथे चौकशी व्हायला हवी होती, ती झाली की नाही याचा खुलासा एसपींनी करायला हवा होता, पण तो होताना दिसत नाही। दुसरं शॉकिंग पार्ट, मला एसपींकडनं ना खरंच खूप अपेक्षा आहेत, आणि असं असताना त्यांनी जे एक डायरेक्टिव्ह काढलंय त्याच्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटलंय। एक त्यांनी असं डायरेक्टिव्ह काढलं की ज्यांचे सोशल मीडियावर गन घेऊन फोटोज आहेत किंवा व्हिडिओज आहेत त्यांनी ते डिलीट करावे। मला धक्का बसला हे ऐकून। खरं तर ते टेक सॅव्ही आहेत आणि त्यांनी ह्या सगळा डेटा शोधून घेऊन त्याच्यावर त्यांच्याकडे शस्त्र परवाने आहेत की नाही हे शोधून त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, तर यांनी सर्रास त्यांना सगळ्यांना डिलीट करून टाकावे असे आदेश दिले, ते अतिशय आश्चर्यजनक आहे। आंदोलनामध्ये येणाऱ्यांसाठी किंवा आता आंदोलन तुम्ही करताय, काय लोकांना आव्हान आहे, बीडकरांना काय आव्हान आहे, कुठले पुरावे तुम्ही आता त्यांच्याकडून घेता? माझं आव्हान हेच आहे की ज्यांचा छळ झालाय, ज्यांना त्रास दिला गेलाय या पूर्ण टोळीकडनं, त्यांनी सगळ्यांनी येऊन त्यांचे पुरावे द्यावे आणि प्रत्येक याच्यातला अगदी डीप पर्यंत जाऊन आम्ही अभ्यास करून अभ्यासपूर्ण अशी माहिती जनतेपुढे आणू। आंदोलनाचं स्वरूप काय असेल आणि किती दिवस असेल? आम्ही त्याला तथ्यशोधक आंदोलन म्हणतोय, आणि याचं जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथे ठिय्या देऊन आहोतच। तथ्यशोध आंदोलनाच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भातील जी काही प्रकरण आहेत त्याचं तथ्य बाहेर काढणार असल्याचं देखील अंजली दमानिया यांनी सांगितलं। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।